वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक आणि वनसेवकची जी भरती निघत आहे जवळपास 14,500 प्लस जागांसाठी आणि वनरक्षकच्या जवळपास 1400 प्लस जागा रिक्त आणि वनसेवकच्या 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि वनसेवकचं जे पद आहे हे नव्याने निर्माण करण्यात आलं आणि गड्ड संवर्गातलं हे पद आणि यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता आणि वनरक्षक भरतीसाठी शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि या भरतीमध्ये तुमचं वनसेवक मध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आणि वनरक्षक मध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की वनरक्षक आणि वनसेवकची नवीन भरती कोणत्या महिन्यापर्यंत जे हे निघणार आहे, ठीक आहे। आणि वनसेवक मध्ये वनरक्षक मध्ये जे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगून राहिलो तर पहा, पेपर जे हा वनरक्षक मध्ये फक्त 120 मार्काचा असते। फक्त यामध्ये 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। 60 पैकी आपले 27 प्रश्न बरोबर असले तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC ST OBC EWS NTVG ओपन SBC SCBC तर आपण पेपर पास असतो। निगेटिव्ह मार्किंग नसते, गणिताचे प्रश्न विचारले जात नाही यामध्ये, ठीक आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल सांगणार आहे। अटी आणि शर्ती काय काय वनसेवक मध्ये आणि वनरक्षक मध्ये काय काय अटी शर्ती आहे, त्याचबरोबर उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, वय मर्यादा काय, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि वनसेवक मध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे, भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक आणि वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकच्या आणि वनसेवकच्या जवळपास 14,500 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे। तर वनसेवक मध्ये जर सध्याच्या कंडिशनला पाहिलं तर हे नव्यानं भरती जे निघत आहे हे पहिल्यांदाच भरती निघून राहिली, ठीक आहे। आणि 12,991 जागांसाठी ही भरती निघत आणि पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार आहे। वनसेवक मध्ये काय काय अटी ठेवण्यात आल्या, वनसेवक मध्ये फक्त आपलं शिक्षण 10वी किंवा 12वी पास असलं पाहिजे, हे यामध्ये अट आहे। आपलं जर ग्रॅज्युएशन झालं असेल, आपण जास्त शिकलो असेल तर आपल्याला फॉर्म भरता येत नाही, यामध्ये हे एक त्यांनी अट टाकलेली आहे। तर जे मुलं 10वी पास आहे 12वी पास आहे तेच मुलं जे वनसेवक या पदासाठी फॉर्म भरू शकणार आहे, ठीक आहे। आणि वनसेवक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आणखीन एक अट आहे की आपण जे स्थानिक उमेदवार आहेत तर स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे। यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असले पाहिजे, ठीक आहे। तर हे यामध्ये एक अट ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर वनसेवक मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर वनसेवक मध्ये तुम्हाला काम कोणकोणतं करावं लागणार आहे, तर पहा प्रत्येक नियत क्षेत्राचे वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्रात गस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्रात सीमांची देखभाल करणे, वनापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोप वनांचे कामे, JMFC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्य आयोजनाच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोय अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजना अंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य म्हणून याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामं करणे, हे तुम्हाला वनसेवक मध्ये काम करावं लागणार आहे, ठीक आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची ही भरती कधीपर्यंत येणार आहे, तर मी तुम्हाला आताच सांगून देतो वनरक्षक आणि वनसेवकची जी ही भरती आहे तो तुम्हाला जानेवारी ते एंडिंगला तुम्हाला एक तर पाहायला भेटणार आहे। जानेवारीच्या एंडिंगला जर ही भरती निघाली नाही तर मग फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला ही भरती पाहायला भेटणार आहे वनरक्षक आणि वनसेवकची। आणि जवळपास 14,500 प्लस जागांसाठी जे हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपल्याला तयारी कशा प्रकारे केली पाहिजे, आपण अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे, तर आतापासून जे तुम्ही तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा। आतापासून जर चांगला अभ्यास करसान चांगली तुमची तयारी होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता असणार आहे। तर तुम्हाला अभ्यास करायचा
आताच करत आहे, तर यामध्ये जो सिलेबस आहे तो सिलेबस आपल्याला करायचा आहे, ठीक आहे। आणि वनसेवकमध्ये जे पेपर आहे की नाही आहे हे अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो डिक्लेअर झाल्याने पण यामध्ये पेपर असू शकते, एक लक्षात ठेवा। कारण की ही जे सरळ सेवेने भरती घेण्यात येत आहे तर यामध्ये नक्कीच पेपर असणार आहे आणि सिलेबस सुद्धा वनरक्षक सारखा सिलेबस यामध्ये पाहायला भेटणार आहे। तर जे पण मुले वनरक्षक वनसेवक भरतीची तयारी करत असाल तर वनरक्षकची सुद्धा तयारी करा आणि वनसेवकची सुद्धा तयारी दोन्ही या ठिकाणी तुम्ही चालू द्या, ठीक आहे। तर सेमच या ठिकाणी सिलेबस असू शकते जर समजा समोर चालून यामध्ये पेपर असला तर, ठीक आहे। आणि आपल्याला अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, जे मागील वर्षाचे जे प्रश्नपत्रिका आहे तर त्या तुम्हाला सर्व आतापासून जे पण जनरल नॉलेज जीके आहे, व्याकरण आहे, ते सर्व तुम्हाला पाठ करायचं आहे आणि ते रोजच्या रोज आपल्याला सोडायचे। जेवढ्या पण प्रश्नपत्रिका या अगोदर झाल्या, जेवढे पण पेपर याच्या अगोदर झाले, तर तसा अभ्यास आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो त्या प्रश्नपत्रिका म्हणजे जे प्रिव्हियस इयर पेपर आहे, जे मागच्या भरतीमध्ये जे प्रश्न जे पेपर झाले तर ते पेपर तुम्हाला वाचायचे, त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, त्याचा रिव्हिजन तुम्हाला करायचे आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा, त्याचबरोबर जे सिलेबस सुद्धा तुम्हाला करायचा आहे कंप्लीट, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की वनरक्षक आणि वनसेवकची भरती निघून राहिली, ठीक आहे। तर थोडासा तुम्हाला टाइम लागणार आहे, तर भरती ही येणार आहे, एक लक्षात ठेवा। कारण की या अगोदर सुद्धा वनरक्षकचा सुद्धा एक अपडेट आला की वनरक्षकमध्ये जे 2005चा माहितीच्या अधिकारानुसार ते माहिती मागवली होती की यामध्ये किती जागा रिक्त आहे, तर त्याचा जे विद्यार्थी मित्रांनो त्यांचा रिप्लाय त्या ठिकाणी आला। तर वनरक्षकमध्ये जर आपण पाहिलं, वनरक्षकमध्ये रिक्त जागां जर पाहिलं आपण किती आहे तर पहा, चंद्रपूरमध्ये 45 जागा आहे, गडचिरोलीमध्ये 217 जागा रिक्त आहे, नागपूरमध्ये 87 जागा रिक्त आहे, अमरावती वनविस्तारमध्ये 257 जागा रिक्त आहे, यवतमाळमध्ये 68 जागा रिक्त आहे, प्रमुवंसमध्ये 1 जागा रिक्त आहे, पुण्यामध्ये 16 जागा रिक्त आहे, धुळेमध्ये 218 जागा रिक्त आहे, नाशिकमध्ये 68 जागा रिक्त आहे, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 50 जागा रिक्त आहे, ठाणेमध्ये 291 जागा रिक्त आहे, कोल्हापूरमध्ये 29 जागा रिक्त आहे, ठीक आहे। तर एवढ्या जागा रिक्त आहे। आणि वनरक्षकमध्ये जर आपण अटी आणि शर्तीचं जर पाहिलं तर वनरक्षकमध्ये एक आहे की वनरक्षकमध्ये 12वी पास लागते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता, वनरक्षकमध्ये 12वी पास हो, ठीक आहे। फक्त यामध्ये एक अट ठेवण्यात आला आहे, सायन्सवाले मुलं फॉर्म भरू शकता, कॉमर्सवाले फॉर्म भरू शकता, पण आपल्या आर्टवाल्याचं कसं, तर आर्ट जर तुमचं असेल तर आर्टमध्ये जर तुमचं अर्थशास्त्र आणि भूगोल विषय असेल, ह्या दोनपैकी एक जरी विषय असला तुम्हाला फॉर्म भरता येते वनरक्षकमध्ये। तुमचं ग्रॅज्युएशनही झालं असेल तरी फॉर्म भरता येते, यामध्ये काही अशी अट नाही की बा कमी शिक्षण पाहिजे, यामध्ये तुमचं जास्त शिक्षण झालं असेल तर वनरक्षकमध्ये फॉर्म भरता येते। पण 12वीमध्ये आपल्याला एक तर अर्थशास्त्राचा विषय असला पाहिजे, अर्थशास्त्राचा विषय नसेल तर भूगोलचा विषय असला पाहिजे, ह्या दोन विषयापैकी एक विषय असेल तर आपल्याला फॉर्म भरता येते वनरक्षकमध्ये, ठीक आहे। तर वनरक्षकमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे, SC/ST ला 5 वर्ष सूट असते, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट असते। फीचा जर विचार केला, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असते, ठीक आहे। वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात अगोदर तुमचं काय असते, यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर यामध्ये वनरक्षकमध्ये जर पाहिलं आपण, सर्वात अगोदर तुमची काय असते, वनरक्षकमध्ये पेपर असते आणि 120 मार्काचा पेपर असते, फक्त 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते। तर पेपरला जे प्रश्न विचारले जाते, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर जे यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर जे मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते, नेगेटिव्ह मार्किंग नसते, ठीक आहे। आणि गणिताचा एकही प्रश्न यामध्ये विचारला जात नाही, गणिताचे प्रश्न विचारले जात नाही वनरक्षकमध्ये, ठीक आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंग नसते यामध्ये। आता याच्या अगोदर पेपर झाला होता वनरक्षकचा, तर त्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नव्हती। 60 पैकी आपले 27 प्रश्न बरोबर आले, तुम्ही कोणत्या कॅटेगरीज असो, SC ST OBC EWS NT VG ओपन SBC SCBC, महिला उमेदवार असो की पुरुष उमेदवार, 60 पैकी 27 प्रश्न बरोबर असले तर आपण पेपर पास असतो, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावण्यात येते, ठीक आहे। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला, वनरक्षकमध्ये उंची किती लागते, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, 779 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर ST असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची आहे, त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर उंची आहे, 779 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, अशा प्रकारे उंची लागते। ग्राउंडचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, 17 मिनिटाच्या अंदर राहिले तर 80 मार्क भेटते आणि जसजसा टाइम तुमचा वाढणार आहे तसं तुमचे मार्क कमी होणार आहे। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता चार्ट। महिला उमेदवारांसाठी यामध्ये जे 3 किलोमीटर रनिंग आहे, 12 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्हाला पैकीच्या पैकी
80 मार्क या ठिकाणी भेटणार आहे आणि जास्त टाईम लागला तर कमी मार्क भेटणार आहे। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला ग्राउंडमध्ये मार्क्स भेटणार आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज लागणार आहे आपण किती मिनिटामध्ये आलो, किती मार्क भेटणार आहे। आणि हे टेस्ट हे रनिंग झाल्यानंतर एक आणखीन टेस्ट असते। पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये। ठीक आहे, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर पहा लवकरच जे वनरक्षक आणि वनसेवकची जे भरती निघत आहे आपापल्या तयारीमध्ये लागा। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला वनरक्षक वनसेवक बद्दल देत राहणार आहे। आजचा डिटेल्स थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय